अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर मुंबई एपीएमसीमध्ये हापूस आंब्यांच्या हंगामातील विक्रमी आवक झाली। एकाच दिवशी तब्बल 94,006 पेट्यांची आवक झाली। तर हापूसचे दर प्रति पेटी 1,500 ते 4,000 रुपयांपर्यंत खाली आले। त्यामुळे अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर गोडवा चाखण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे। पुण्यात हापूस आंब्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे। आवक कमी आणि मागणी वाढल्याने दरात वाढ झाली। घाऊक बाजारात डझनाला 800 ते 1200 रुपये तर किरकोळ बाजारात 1200 ते 1500 रुपये दर आहेत। तर कर्नाटक हापूसची मागणी वाढली असून त्याचे दर तुलनेने कमी आहेत। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काळ्या हळदीला 21,150 रुपयांचा उच्चांकी दर आहे। ही काळी हळद अनेक आजारांवर गुणकारी असल्यानं बाजारात चांगली मागणी आहे। या हळदीला सध्या बाजारात चांगला प्रतिसाद मिळतो। इतर प्रकारच्या हळदीच्या तुलनेत काळ्या हळदीला सर्वाधिक दर आहे। नाशिकच्या येवल्यात वाढत्या तापमानाचा फटका आता टोमॅटो पिकाला बसू लागलाय। उन्हाचा कडाका वाढल्यानं टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय। तर बाजारामध्ये आता 6 ते 7 रुपये किलो बाजारभाव टोमॅटोला मिळतोय। अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे राज्यातील 66,000 शेतकऱ्यांना फटका बसलाय। त्यांना सरकारकडून 53 कोटी 73 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे। त्या संदर्भातला शासन निर्णय जारी करण्यात आला। अवकाळी आणि अतिवृष्टीमुळे राज्याच्या विविध भागातील 66,000 शेतकरी बाधित झाले। तर 49,000 हेक्टर क्षेत्रावरचं पिकांचं नुकसान झालं। वाशिम जिल्ह्यात 67,000हून अधिक शेतकरी एनपीएमध्ये अडकले। त्यांच्यावर 339 कोटी रुपयांची थकबाकी आहे। त्यामुळे त्यांना नवीन कर्ज मिळणं कठीण झालं। त्यासाठी निकष जाहीर करून अंमलबजावणी सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते।